भजनी मंडळातील महिलांसोबत काही संवाद साधणार आहोत। तर मॅडम तुम्ही काय सांगू शकता, तुम्ही आज इथे आला? इथं भजन करण्याची खूप दिवसांपासून इच्छा होती। अर्ज ठेवून गेलो होतो, ते म्हणले माहित नाही आम्हाला कधी पण तुमचा अर्ज म्हणजे माहित नाही की इतका गठ्ठा येऊन पडतोय। आणि अचानक महिन्यातच त्यांचा आम्हाला फोन आला की तुम्ही उत्सवात भजनाला येताय का 4 तारखेला। खूप आनंद झालेला आज की आम्ही बोरवरून इथं सकाळी 7 वाजता निघालोय गाडी करून आलेलो आहे भजनासाठी। आणि महाराजांच्या कृपेने आमचं भजन छान झालं आणि सगळ्यांना खूप आवडलंय। आमच्या भजनी मंडळाची सुरुवातच मुळात आमच्या गावात गोंदवलेकर महाराजांचं मंदिर आहे, तिथूनच सुरुवात केली। आणि आमची खूप दिवसापासूनची इच्छा होती की आपण महाराजांच्या तिथे एकदा तरी उत्सवात आपण भजन करावं वगैरे, आणि आज महाराजांनी ती आमची इच्छा चांगली पूर्ण केलेली आहे। आपलं गाव कोणतं? आम्ही भोर, पुणे जिल्ह्यात आम्ही भोर शिरवळ पासून आम्ही पुणे जिल्हा भोर गावात राहतो आणि आज या उत्सवामुळे आणि महाराजांच्या कृपेमुळे इथे येऊन आम्हाला भजन करण्याचं सौभाग्य मिळालं। हे आम्ही आमचे कायम त्यांच्यापाशी आमची प्रार्थना असेल की असेच आम्हाला लाभ इथे मिळत राहावं आणि आम्ही कायम अशा इथे भजनाला येत राहावं आणि अशी सेवा घडवत जाऊ। सगळ्यांचा ग्रुप आहे आणि बॉन्डिंग आहे, काय आमचा ग्रुप हा भजनाचा विशेष मला सांगायचं तर आमच्या ज्या ह्या आरतीताई वाघ म्हणून आहेत या मॅडम, यांनी आमचा हा ग्रुप खरं हे केला आणि त्यांनी सगळ्यांना तसं बांधून दिलंय। म्हणजे आपण म्हणतो गळ्यातली माळ असते मोत्याची, तर त्या धागा आहेत आमच्या सगळ्यांना जोडून ठेवणारा, आणि त्यांच्या ह्याच्यामुळे आम्ही इथपर्यंत आज येतो आहे आणि तो चान्स आम्हाला मिळतो। आम्ही वेगवेगळ्या ठिकाणून वेगवेगळ्या ह्याच्यातून आहोत, पण त्याबद्दल त्या कायम असं आम्हाला इथं यायला मिळतं। ही आमची प्रभूचरणी इच्छा आहे की असेच आम्हाला त्यांच्यामुळे हे लाभ मिळत राहावेत आणि आम्ही असं कायम प्रत्येक ठिकाणी सेवा करू। हल्लीच्या महिला त्या मोबाईल मध्ये बिझी असतात किंवा मालिकेत, मात्र तुम्ही आजही भजन असेल यातनं निगेटिव्हिटी खऱ्या अर्थाने कमी होती, काय वाटतं? हो, निगेटिव्हिटी ही कमीच होते खऱ्या अर्थाने। खरं हिंदू धर्माचा अगर प्रसार करायचा संस्कार हवा असेल आणि त्याचा प्रसार हवा असेल तर हे आपल्या बेसिक म्हणजे आपण भजन म्हटलं किंवा आपण हे सगळं कीर्तन केली तर आपल्या पुढच्या पिढीला ते होईल। म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये आता दिघे काकू म्हणून त्यांची नात इथे आलेली आहे। हा संस्कार असतो की आपण म्हटल्याने आपल्या पुढच्या पिढीला तो वारसा आपोआप मिळत असतो आणि त्याचा आम्हाला स्वतःला पण खूप कौतुक आहे की आम्ही त्या भजनाचा अनुभव आला आणि आम्ही आध्यात्मिक जोडले गेलेलो आहोत याचा आम्हाला खूप नाही, आध्यात्मिक ह्याने आम्ही एकत्र जोडले गेलेलो आहेत त्याचा आम्हाला खूप अभिमान आहे। आणि या दृष्टिकोनातून आमच्याकडे वयाचं कुणाचंही हे नाही आहे, सगळ्या वयाच्या महिला अगदी 70 वर्षापासून 35 वर्षापासून 70व्या वर्षापर्यंत आम्ही मैत्रिणी आहोत। म्हणजे आम्ही तरुण वयातच भजनी मंडळात आलेलो आहोत। हा, आम्ही म्हणजे आमचा ग्रुप बघून सगळ्यांना असं वाटतं की अरे आता मौज मजा करण्याचे दिवस आहे तुमचे आणि तुम्ही हे काय करताय, पण आम्हाला यातनं जो आनंद मिळतोय तो त्याचं म्हणजे मूल्यच नाहीये। आणि आमच्या सगळ्यांचे खूप जणांचे अनुभव आहेत की आमच्या गोळ्या होत्या, काही काहींचे त्रास होते, ते यातनं खूप प्रमाणात कमी झालेले। तो आनंद जो मिळतोय तो खूप समाधान मिळतं आणि प्रचंड समाधान, खूप 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 पॉझिटिव्हिटी येते आणि त्या सगळी पॉझिटिव्हिटी आपण आपल्या घरापर्यंत घेऊन जातो, जी घरच्यांना पण मिळते, असं आहे त्याचं। आणि एक सामाजिक कार्य करतो आपण, यातून एक सामाजिक कार्य करतो की भजनामुळे आपण सगळ्यांना एकत्र करतो। 15-20 जणींचा ग्रुप आहे, तर आमचं भजनी मंडळ आहे, आमची प्रॅक्टिस होते आमच्या, पण त्यातून आम्ही सामाजिक कार्य पण करतो। म्हणजे काही बाकी उत्सव असेल, बाकी कुठल्या कार्यक्रमात असेल तर काही मदत असेल तर ती आम्ही अनाथ आश्रमाला मदत देतो, बाकीच्या कुणाला हवी असेल अशी मदत तर तेही आम्ही आमच्या भजनी मंडळातर्फे मदत देतो। इतर वेळी ज्यावेळेस सुख दुःख असतं त्यावेळेस कसं एकमेकाच्या सामील असतं? हा ठीक आहे, म्हणजे जेव्हा आपण अडचणीत असतो त्या दुःखात असतो तेव्हा ज्या मैत्रिणीच्या सहभाग करायला येतात त्या खऱ्या मैत्रिणी। आणि आमचा इतका ग्रुप छान आहे, या अडचणीच्या वेळेला सगळ्या धावून येतात, वेळेला सगळ्यांच्या उपयोगी पडतात आणि महत्वाचं म्हणजे अगदी घरातल्यासारखे संबंध आमच्या सगळ्यांचे छान आहेत। भजनापुरता मर्यादित नाहीये, दुःखात आनंदात सगळं मंडळ नसून एक छोटस कुटुंबच आहे, त्याचा आम्हाला फार अभिमान आहे। आणि आज आम्ही जे काय आहोत ते फक्त आमच्या ताईंमुळे आहोत। मेन म्हणजे आपल्याला देवाचं पाठीशी असल्यामुळे आपल्याला त्याचा छंद लागतो, आपण त्याच्यामध्ये गोडी, आपल्याला आवड निर्माण होते। याचा आम्हाला खूप म्हणजे अभिमान आहे की महाराजांनी आम्हाला आज खरंच इथे येण्याची संधी दिली, त्याबद्दल मी खूप खूप आपल्या सर्वांकडून आमच्या ऋणी आहोत।